हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। औरंगजेबाची कबर हटवा नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा इशारा। 17 मार्चला आंदोलन, तर खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली। औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमतांतर, कबर काढून फेकण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी, तर औरंगजेबाला कुठे गाडलं हे लोकांना कळायला हवं, विरोधकांचा सूर। देश हिंदूंचा पाकिस्तान बनण्याच्या दिशेनं सामनामधून संजय राऊतांची रोखठोक टीका। मोदी काळाचा अंतिम पर्व सुरू झाल्याचं राऊतांचं निरीक्षण। मोदी आणि त्यांचे लोक जाताना देशाचे 2 तुकडे करतील अशी ही भीती। राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता। दुपारी अजित पवार यांच्या उपस्थितीत देवगिरीवरती होणार बैठक। धुलीवंदनाच्या दिवशी 6000पेक्षा जास्त पुणेकरांनी मोडले वाहतुकीचे नियम। बेशिस्त वाहन चालक आणि तळीरामांवरती पुणे पोलिसांची कारवाई। संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळा आज होणार। वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी देहूनगरी सज्ज। यंदाचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री शिंदेंना। होळीनंतर महाराष्ट्रामध्ये उष्णतेची तीव्र लाट, तापमान 40च्या पार। पुढील 5 दिवस तापमान स्थिर राहण्याचा वेधशाळेचा अंदाज। सुनीता विल्यम्सच्या पृथ्वीवरती लवकरच परतणार। सुनीताला घेऊन येण्यासाठी नासाचं मिशन क्रू 10 स्पेस एक्सच्या ड्रॅगन अवकाश यानाद्वारे पोहोचणार अंतराळ स्थानकावर। आजच परतीच्या प्रवासाची शक्यता। पाकिस्तानात शनिवारी रात्री झालेल्या गोळीबारामध्ये हाफिज सईदचा निकटवर्ती अबू खतालचा खात्मा। लष्कर-ए-तय्यबाचा अतिरेकी असलेल्या अबूला अज्ञात हल्लेखोरांकडून कंठस्नान। मुंबई इंडियन्सनं दुसऱ्यांदा पटकावलं WPLचं विजेतेपद। हरमनप्रीत कौरची स्पेशल इनिंग्ज आणि नॅट सीवर ब्रँडचा अष्टपैलू खेळ। दिल्ली कॅपिटल्सला विजेतेपदाची तिसऱ्यांदा हुलकावणी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुघल शासक औरंगजेब